जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आज आपण मुंबईमध्ये असलेल्या प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन करण्यासाठी जाणार आहोत. सिद्धिविनायक मंदिर हे दादरमध्ये असलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर मुंबईमध्ये असलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. लाखो भाविक येथे सिद्धिविनायकाचे दर्शन करण्यासाठी येतात. सिद्धिविनायक मंदिर हे दादरमध्ये असलेल्या प्रभादेवी परिसरात आहे. सिद्धिविनायक मंदिराला जाण्यासाठी आपल्याला दादर रेल्वे स्टेशन हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. आपण लोकल ट्रेनने दादरला उतरून 10 ते 15 मिनिटाच्या टॅक्सीच्या प्रवासाने आपण सिद्धिविनायक मंदिराकडे येऊ शकता. आपण रेल्वेने किंवा बसने देखील येथे येऊ शकता. आपण पब्लिक ट्रान्सपोर्टने मंदिराकडे आलात तर हे आपल्याला सोयीचे असेल, कारण मंदिर परिसरात गाडी पार्किंग करण्याची सोय नसल्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टने आपल्याला सोयीचे पडेल. सिद्धिविनायक मंदिराला जाण्यासाठी निघालो. आम्ही नवी मुंबईने प्रायव्हेट टॅक्सीने निघालो. श्री सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील असलेले प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. मुंबईमध्ये असलेल्या प्रत्येक माणसाचे श्रद्धास्थान आहे. लाखो भाविक येथे दर्शन करण्यासाठी येतात आणि आपली इच्छा येथे सांगतात. सिद्धिविनायक मंदिर हे अंबरनाथ मध्ये असलेल्या अमरेश्वर शिव मंदिर याची एक प्रतिमा आहे. अमरेश्वर शिव मंदिराला बघून हे मंदिर बांधण्यात आले. सिद्धिविनायक मंदिर हे खरंच खूप सुंदर आणि प्रसिद्ध मंदिर आहे. येथे लाखो भाविक दर्शन करण्यासाठी येतात. पंचेचाळीस मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही सिद्धिविनायक मंदिराच्या येथे पोहोचलो. मंदिराच्या बाहेरच्या परिसरात भाविकांची गर्दी होती. आम्ही दर्शन करण्यासाठी बुधवारी आलो होतो, तरी येथे गर्दी दिसत होती. सिद्धिविनायक येथे आपण मुख दर्शन आणि डायरेक्ट दर्शन करू शकता. सिद्धिविनायक मंदिर हे श्री गणेशाचे मंदिर आहे. हे मंदिर 19 नोव्हेंबर 1801 मध्ये आगरी समाजातील लक्ष्मण विठू आणि देऊबाई पाटील यांनी बांधले. मंदिराच्या गर्भगृहामध्ये लाकडी दरवाजा आहे. येथे अष्टविनायकाची 8 प्रतिमा कोरलेली आहे. छतावर सोन्याचा घुमट आहे व मध्यवर्ती भागामध्ये श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. घुमटाचे रंग संध्याकाळी दर तासांनी बदलले जातात. मंदिरामध्ये आपण व्हिडिओ आणि फोटो शूटिंग करण्यासाठी मनाई आहे. त्यामुळे आपण येथे असलेल्या टीव्हीवर गणपती बाप्पाचे दर्शन माझ्या व्हिडिओ मार्फत करू शकता. सिद्धिविनायक येथे आपण मुख दर्शन आणि डायरेक्ट दर्शन करू शकता. मंदिराच्या आतल्या भागात श्री गणेशांची कथा एक चित्रीकरणाद्वारे आपल्याला दाखवलेली आहे. मंदिरामध्ये आम्ही दर्शन करण्यासाठी निघालो. आपल्याला गेट नंबर 7 मधून आपल्याला गाभाऱ्यात जाण्यासाठी मिळते. सिद्धिविनायक मंदिरामध्ये दरवर्षी अंगारकी चतुर्थी आणि संकष्टी आणि गणेश चतुर्थीला हजारो पर्यटक दर्शन करण्यासाठी येथे येतात. मंदिराचे दर्शन करून झाल्यानंतर आम्ही बाहेरच्या बाजूला येथे प्रसाद घेतला. येथे प्रसाद 40 रुपयाने आपल्याला भेटला जातो. प्रसाद घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो. सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन करून झाल्यानंतरला आम्ही दुसऱ्या ठिकाणी निघालो. सिद्धिविनायक मंदिरापासून आम्ही महालक्ष्मी येथे निघालो. महालक्ष्मी मंदिर हे आपल्याला महालक्ष्मी येथे आहे. हे मंदिर मुंबईमध्ये असलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. आपल्याला महालक्ष्मी मंदिराला जाण्यासाठी महालक्ष्मी रेल्वे स्टेशन येथे उतरायला लागते. महालक्ष्मी रेल्वे स्टेशन पासून 5 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे. आम्ही प्रायव्हेट टॅक्सी करून महालक्ष्मी मंदिराला निघालो. महालक्ष्मी मंदिर हे
मुंबईमध्ये भुलाभाई देसाई मार्गावर आहे. महालक्ष्मी मंदिर हे त्रिदेवींचे मंदिर आहे. देवी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांची मूर्ती इथे आहे. नवरात्रीमध्ये आपल्याला इथे मोठा सोहळा पाहण्यास मिळतो. मोठ्या उत्साहामध्ये इथे नवरात्री साजरी केली जाते. महालक्ष्मी मंदिर हे 1831 मध्ये धावजी दादाजी या हिंदू व्यापाऱ्याने बांधले. या मंदिराचे बांधकाम स्थापत्य शैलीचे आहे. महालक्ष्मी मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला 80 ते 90 पायऱ्या चढायला लागतात. मंदिराच्या खालच्या बाजूला आपल्याला हनुमानांचे मंदिर पाहण्यास मिळते व मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला शिवशंकरांचे मंदिर पाहण्यास मिळते. मंदिरामध्ये आपल्याला फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळते. महालक्ष्मीचे, महासरस्वतीचे आणि महाकालीची प्रतिमा खरंच खूप सुंदर आहे. देवी साक्षात आपल्याला बघते असे इथे आल्यावर वाटते. महालक्ष्मी मंदिर हे थोड्या उंचीवर आहे. समुद्राच्या किनारी असल्यामुळे मागच्या बाजूचा समुद्र आपल्याला दिसतो. महालक्ष्मी मंदिराचे दर्शन करून झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास चालू केला. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय शिवराय.